हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण केमिस्ट्रीचे नीटला आलेले प्रिव्हियस इयर MCQs चे क्वेश्चन्स, आन्सर्स आणि सोल्युशन्स पाहणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. द नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल्स रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 20 मोल्स ऑफ अमोनिया थ्रू हॅबर्स प्रोसेस इज. आपल्याला हॅबर्स प्रोसेसचं इक्वेशन माहीत आहे. N2 गॅस प्लस 3H2 गॅस गिव्ज यू 2NH3. मग इथे 3H2 गिव्ज यू 2NH3. मग 20 NH3 साठी 20 मोल ऑफ NH3 साठी आपल्याला इथे किती लागेल? 30 मोल्स ऑफ H2. आन्सर आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. द डेन्सिटी ऑफ 2 मोलर ॲक्वियस सोल्युशन ऑफ NaOH इज 1.28 आणि 2 मोलर काय दिलेलं आहे आपल्याला? मोलॅरिटी. द मोलॅलिटी म्हणजे स्मॉल m काढायचा आहे ऑफ द सोल्युशन गिवन दॅट मोलार मास ऑफ द NaOH इज 40 ग्रॅम पर मोल. मग मोलॅरिटी दिलेली आहे 2 मोलार, डेन्सिटी दिलेली आहे, ही डेन्सिटी आहे डी. मोलॅरिटी m इज इक्वल टू काय येईल? क्वेश्चन मार्क. ओके, हा आहे M2. ओके, मग फॉर्म्युला काय आहे? स्मॉल m इज इक्वल टू 1000 कॅपिटल M अपॉन 1000 D मायनस कॅपिटल M M2. मग इथे कॅपिटल M काय दिलेलं आहे? 2 मोलार. इथे डेन्सिटी काय दिलेली आहे? 1.28 MM2 म्हणजेच मोलॅरिटी दिलेली आहे 2 आणि M2 मोलार मास दिलेला आहे 40. म्हणजेच हे सॉल्व करून आपल्याला काय मिळेल? 2000 अपॉन 1280 मायनस 80, 2000 अपॉन 1200. आन्सर येईल 1.67 मोलल. म्हणजेच आन्सर कोणतं करेक्ट असेल? सी. नेक्स्ट क्वेश्चन. अ मिक्सचर ऑफ 2.3 gram of formic acid and 4.5 gram of oxalic acid is treated with concentrated H2SO4. म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इथे काय असेल? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 डिहायड्रेटिंग एजंट असतो, म्हणजे तो वॉटर रिमूव्ह करेल. ओके, मग फॉर्मिक ॲसिडचा फॉर्म्युला काय आहे? HCOOH. मग HCOOHचं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत रिॲक्शन झाली तर आपल्याला काय मिळेल? CO प्लस H2O. ही रिॲक्शन कशी होईल पहा. इथे हा जो OH आहे हा H सोबत कंबाईन होऊन इथे H2 देईल आणि CO प्लस H2. CO हा गॅस आहे. नेक्स्ट ऑक्झॅलिक ॲसिड जो आहे त्याची रिॲक्शन कशी होईल? डिहायड्रेशन रिॲक्शन. COOH हा ऑक्झॅलिक ॲसिडचा फॉर्म्युला. इथे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ची रिॲक्शन झाली, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, तर आपल्याला काय मिळेल? CO2 गॅस प्लस CO गॅस प्लस H2O. म्हणजेच इथे ही रिॲक्शन कशी होईल? हा जो OH आहे हा H सोबत कंबाईन होईल, काय मिळेल? H2. हा जो CO2 मिळेल इथे आणि हा CO मिळेल इथे. ओके, मग आता HCOHचं मास काय दिलेलं आहे? 2.3 ग्रॅम. मग त्याचे नंबर ऑफ मोल्स 2.3 आणि फॉर्मिक ॲसिडचा मोलार मास किती आहे? 46. मग 2.3 अपॉन 46 किती येतं? 1/20. मग 1/20 हे मोल्स असतील. हे सुरुवातीला किती असणार? 0 आणि इक्विलिब्रियमला फायनली इथे 0 होईल आणि इथे काय मिळेल? 1/20. ठीक आहे. आता ऑक्झॅलिक ॲसिडचं बघूया. ऑक्झॅलिक ॲसिडचं किती मास दिलेलं आहे? 4.5 ग्रॅम. म्हणजेच 4.5 अपॉन 90 मोलार मास आहे ऑक्झॅलिक ॲसिडचं. म्हणजे इथे सुद्धा काय आहे? 1/20. इथे इनिशियली काय असेल? 0. ओके, फायनली काय मिळेल आपल्याला? इथे 0 होईल आणि इथे मिळेल 1/20. ठीक आहे. आता H2SO4 जो आहे तो हे 1/20 रिमूव्ह करेल. आता हे गॅशियस मिक्सचर जे आहे म्हणजेच CO 1/20, इथले हे 2 प्लस 1/20 प्लस 1/20, म्हणजे हा काय आहे? CO. हा काय आहे? CO. हा काय आहे? CO2. आता हे पास केले, कशामधून पास केले? KOH मधून पास केले. तर KOH मध्ये काय ॲब्झॉर्ब होईल? KOH मध्ये फक्त CO2 ॲब्झॉर्ब होईल. म्हणजे इथे CO2 ॲब्झॉर्ब, म्हणजे पुढे फक्त काय जाईल? 1/20 CO प्लस 1/20 CO. म्हणजेच 1/20 प्लस 1/20 किती येईल? 1/10 मोल्स. मग आपल्याला मास काढायचा आहे, वेट मास काढायचा आहे ग्रॅममध्ये. तर मास इज इक्वल टू, मासचा फॉर्म्युला काय? मास इज इक्वल टू
मोल्स इंटू मोलार मास. मोल्स किती आहेत 1/10 इंटू मोलार मास किती आहे 28, म्हणजे आन्सर काय येईल 2.8. ऑप्शन सी करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, इन विच केस नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ वॉटर मॅक्झिमम. हे ऑप्शन काय दिलेलं आहे 18 ml. 18 ml म्हणजेच काय 18 ग्रॅम. 18 ग्रॅम म्हणजेच काय 1 मोल, म्हणजे किती मॉलिक्युल्स येणार 6 × 10⁻23. ठीक आहे. 0.18 ग्रॅम, मग 0.18 ग्रॅममध्ये किती येईल 6 × 10⁻22 मॉलिक्युल्स येतील. त्यानंतर काय दिलेलं आहे 0.00224 लिटर ऑफ वॉटर वेपर्स ॲट 1 ATM अँड, म्हणजे एवढ्या वॉटर वेपरमध्ये किती मॉलिक्युल्स असतील. 22.4 लिटरमध्ये किती असतात 6 × 10⁻23. आता इथे 0.00224 मध्ये किती असेल 6 × 10⁻20, म्हणजे कमी आहेत. आणि 10⁻³ मोल ऑफ वॉटर 10⁻³ मध्ये किती असतील 6 × 10⁻23 इंटू 10⁻³ म्हणजे इथे काय 6 × 10⁻20, म्हणजे सर्वात जास्त कुठे येतील एमध्ये. ऑप्शन ए. Next question, suppose the elements x and y combine to form two compound xy2 and x3y2. Then when 0.1 mole of xy2 weighs 10 gram and 0.05 mole of x3y2 weighs 9 gram, the atomic weights of x and y are. इथे 0.1 mole of xy2 weighs 10 gram. मग 0.1 mole of xy2 weighs 10 gram. मग 1 mole of xy2 weighs 100 gram. आता असा कोणता ऑप्शन आहे की yचं डबल केलं आणि xमध्ये मिळवलं तर 100 येईल, तर y इथे 30 आहे. 30 + 30 60, 60 + 40 100, म्हणजे ए ऑप्शन असेल. इथे पहा, इथे बीमध्ये काय दिलेलं आहे 40, 40 + 40 80, 80 + 60 100पेक्षा जास्त होत आहे. इथे 30, 30 + 30 60, 60 + 20 किती येईल 80, म्हणजे हे येणार नाही, बी येणार नाही, सी येणार नाही. डीमध्ये काय बीचं वायचं मोलार मास किती आहे, इथे ॲटॉमिक मास किती आहे 20, 20 + 20 40, 40 + 30 70, म्हणजे हे सुद्धा येणार नाही. ऑप्शन ए करेक्ट आहे. याची एक लॉंग मेथडसुद्धा आहे. इथे हा काय आहे शॉर्टकट. आता लॉंग मेथडमध्ये पहा, लेट मास ऑफ कॅपिटल एक्स बी स्मॉल एक्स अँड कॅपिटल वाय बी स्मॉल वाय. मग xy2 साठी काय येईल नंबर ऑफ मोल्स इक्वल टू मास अपॉन मोलार मास. मग x + 2y येईल. मग नंबर ऑफ मोल्स किती दिलेले आहेत 0.1. डब्ल्यू काय दिलेलं आहे 10 ग्रॅम. मग 0.1 = 10/x + 2y. मग इथे इक्वेशन काय येईल x + 2y = 100. इक्वेशन 1. x3y2 साठी काय येईल n = w/3x2y. मग इथे नंबर ऑफ मोल्स किती दिलेले आहेत 0.05. डब्ल्यू काय दिलेलं आहे 9. मग 0.05 = 9/3x + 2y. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला इक्वेशन काय मिळेल 3x + 2y = 180. हे दोन्ही इक्वेशन 1मधून 2 सॉरी इथे 2मधून 1 सबस्ट्रॅक्ट केलं 2 - 1, तर आपल्याला काय मिळेल 3x + 2y = 180 -x + 2y = 100. 2y काय होतील कॅन्सल. 3x - x = 2x, 2x = 80. मग x काय येईल 40. x + 2y = 100 मध्ये x ची व्हॅल्यू पुटअप करूया. x ची व्हॅल्यू काय आहे 40. 40 + 2y = 100. मग 2y काय येईल 60, y = 30, म्हणजे x ची किंमत आहे 40, y ची किंमत आहे 30, म्हणजे ऑप्शन ए करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट इज द मास ऑफ प्रेसिपिटेट फॉर्म्ड व्हेन 50 ml ऑफ 16.9% सोल्युशन ऑफ AgNO3 इज मिक्स्ड विथ 50 ml ऑफ 5.8% NaCl सोल्युशन. मग इथे ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत. मग AgNO3 आणि NaCl सोल्युशनमध्ये रिॲक्शन कशी होईल AgNO3 + NaCl. हा जो Ag आहे तो Cl सोबत रिॲक्ट होईल, हा NO3 जो आहे तो Na सोबत रिॲक्ट होऊन काय मिळेल आपल्याला AgClचा प्रेसिपिटेट मिळेल प्लस NaNO3. मग आपल्याला या प्रेसिपिटेटचा मास काढायचा आहे. मग इथे AgNO3 किती दिलेला आहे 50 ml ऑफ 16.9%. 16.9%, 50 ml ऑफ 16.9%. मग 100 ml मध्ये किती असेल 100 ml मध्ये 16.9 ग्रॅम. मग 50 ml मध्ये किती असेल 50 ml मध्ये असेल 8.45 ग्रॅम.
ओके, आता हे मास मिळालेलं आहे. नंबर ऑफ मोल्स कसे येणार, AgNO3. AgNO3चं मास किती येईल 170. म्हणजे इथे नंबर ऑफ मोल्स N इज इक्वल टू काय येईल 8.45 अपॉन 170 इज इक्वल टू इथे मास काय, इथे नंबर ऑफ मोल्स काय 0.049. नेक्स्ट NaClसाठी काढूया. NaClसाठी काय येईल 50 ml ऑफ 5.8%, 50 ml ऑफ 5.8%, 5.8%. मग 100 ml मध्ये किती असेल, 5.8% म्हणजे 5.8 ग्रॅम. मग 50 ml मध्ये किती असेल, 50 ml विल कंटेन 2.9. याचे नंबर ऑफ मोल्स काढूया. N इज इक्वल टू 2.9 अपॉन NaClचं मोलार मास किती असतं 58.5. मग 2.9 अपॉन 58.5 काय आहे 0.049. मग आता आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळाले 0.049, 0.049. हे इनिशियली असेल, मग इथे काय असेल 00. मग ॲट एंड इथे 00 असेल आणि इथे काय असेल 0.049, 0.049. मग नंबर ऑफ मोल्स मिळाले AgClचे. मग आपला मास काढूया. मास इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू मोलार मास. नंबर ऑफ मोल्स किती येतं 0.049 आणि मोलार मास AgClचं मोलार मास किती येईल 143.3. मग आन्सर काय येईल आपल्याला इथे 7.02 ग्रॅम किंवा इट इज नियरली इक्वल टू 7. म्हणजे ऑप्शन बी करेक्ट आहे. Question: If Avogadro number Na is changed from 6.022 into 10 raised to 23 per mole to 6.022 into 10 raised to 20 per mole, this will change the mass of 1 mole of carbon. मग 1 mole of carbonचं मास काय आहे, 1 mole of carbon weighs म्हणजेच किती येईल 12 ग्रॅम. ठीक आहे. देअरफोर आता जर 6.022 इंटू 10 रेज टू 23चं चेंज 6.022 इंटू 10 रेज टू 20 मध्ये केलं तर मास ऑफ 1 मोल ऑफ कार्बन किती येईल 12 इंटू 6 इंटू 10 रेज टू 20 अपॉन 6 इंटू 10 रेज टू 23. मग इथे काय येईल 12 इंटू 10 रेज टू -3 ग्रॅम. म्हणजेच 12 ग्रॅमचं कन्वर्जन कशात होईल 12 इंटू 10 रेज टू -3 ग्रॅम. म्हणजेच काय होईल कमी होईल मास ऑफ ए ऑप्शन आहे द मास ऑफ 1 मोल ऑफ कार्बन हा करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. द नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल इज मॅक्झिमम विचारलेला आहे. मॅक्झिमम इन 1.8 ग्रॅममध्ये किती असणार 6 इंटू 10 रेज टू 22. 18 ग्रॅममध्ये किती असणार 6 इंटू 10 रेज टू 23. 18 मोल्स म्हणजे किती असणार 18 इंटू 6 इंटू 10 रेज टू 23. ओके. नेक्स्ट 18 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर म्हणजे सर्वात जास्त कुठे असणार सी मध्ये. ऑप्शन सी करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. अ मिक्सचर ऑफ गॅसेस कंटेन H2 अँड O2 गॅसेस इन द रेशो 1:4 वेट पर वेट. व्हॉट इज द मोलार रेशो ऑफ द 2 गॅसेस इन द मिक्सचर. आपल्याला मोलार रेशो काढायचा आहे 2 गॅसेसचा मिक्सचरमध्ये. मग आपल्याला 1:4 किती दिलेला आहे वेट पर वेट रेशो दिलेला आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा. मग मोल्स ऑफ H2 किती येतील 1/2 कारण हायड्रोजनचा मोलार मास किती आहे 2 आणि मोल्स ऑफ O2 किती येईल 4/32. 4/32 म्हणजे किती येईल 1/8. म्हणजेच आता मोलार रेशो नंबर ऑफ मोल्स NH2 इज टू NO2 काढूया. NH2 किती आहे 1/2 आणि NO2 काय आहे 1/8. 1/2 इज टू 1/8. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल 4:1. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. इक्वल मासेस ऑफ H2, O2 अँड मिथेन have been taken in a container of volume V at temperature 27 degrees Celsius in identical condition. The ratio of व्हॉल्यूमचा रेशो काढायचा आहे ऑफ H2, O2 अँड मिथेन. मग आपल्याला काय दिलेलं आहे इक्वल मासेस दिलेला आहे. तर नंबर ऑफ मोल्स काय येतील सपोज इक्वल मासेस ते इक्वल मास जे आहे ते आपण W घेऊया. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ H2 किती येईल W/2. नंबर ऑफ मोल्स ऑफ O2 किती येईल W/32 आणि मिथेनचं काय येईल नंबर ऑफ मोल्स W/16. मग आता NH2 इज टू NO2
इज टू NCH4 म्हणजेच काय येईल W/2 इज टू W/32 इज टू W/16. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर काय येईल 16:1:2. म्हणजेच करेक्ट ऑप्शन काय असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. व्हेन 22.4 लिटर ऑफ H2 इज मिक्स विथ 11.2 liters ऑफ Cl2 each at STP, the number of moles of HCl form is equal to. रिॲक्शन काय आहे पहा, H2 गॅस प्लस Cl2 गॅस gives you HCl twice HCl गॅस. म्हणजे इथे 1 व्हॉल्यूम असेल, इथे 1 व्हॉल्यूम असेल तर इथे 2 व्हॉल्यूम आपल्याला काय मिळेल HCl. म्हणजेच 1 मोल असेल तर इथे काय मिळेल 2 मोल. ठीक आहे. आपल्याला आता इथे काय दिलेलं आहे 22.4 दिलेलं आहे, इथे 11.2 दिलेलं आहे, इथे स्टार्टिंगला 0 असेल. मग हे 22.4च्या पैकी किती 11.2 रिॲक्ट होईल, म्हणजेच इथे 11.2 उरेल, इथे 0 आणि इथे काय मिळेल आपल्याला 22.4 लिटर. 22.4 लिटर म्हणजे किती 1 मोल ऑफ HCl. ऑप्शन ए करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन. 1 ग्रॅम ऑफ मॅग्नेशियम इज बर्न विथ 0.56 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन इन अ क्लोज वेसल. विच रिॲक्टंट इज लेफ्ट इन एक्सेस अँड हाऊ मच. म्हणजेच आपल्याला कोणता रिॲक्टंट मागे राहतोय आणि तो किती मागे राहतोय हे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. रिॲक्शन काय आहे, रिॲक्शन आपल्याला माहीत आहे Mg+O2 गिव्ज यू ट्वाईस MgO. मग इथे ट्वाईस Mg घ्यायचं. मग इथे मॅग्नेशियम किती दिलेलं आहे 1 ग्रॅम. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ मॅग्नेशियम किती येईल 1 मॅग्नेशियमचा ॲटॉमिक मास 24. 1/24 किती येईल 0.0416. हे नंबर ऑफ मोल्स येतील. ओके. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन काढूया. NO2 किती येईल, इथे 0.56 मास दिलेला आहे, 0.56 डिवाइड बाय 32. मग हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल 0.0175. तर इथे ते रिॲक्शन पुन्हा लिहिलेली आहे. इनिशियल आणि फायनल नंबर ऑफ मोल्स पाहूया. मग इथे इथे किती आहे 0.0416, इथे किती आहे 0.0175, इथे 0 असेल. मग मॅग्नेशियममधून ह्याच्या डबल ऑक्सिजनच्या डबल मोल्स कमी होतील कारण इथे 2 Mg आहे. मीन्स 0.0416 मायनस 2 इंटू 0.0175. हे एवढं मॅग्नेशियम मागे उरेल, हा ऑक्सिजन 0 होईल आणि इथे आपल्याला काय मिळेल 2 इंटू 0.0175. आता हे मॅग्नेशियम उरेल म्हणजे मॅग्नेशियम आन्सर येतं, ए किंवा सी आन्सर येईल. तर हे सॉल्व केलं 0.0416 मायनस 2 इंटू 0.0175 याचं आन्सर येतं किती येतं 0.066 मोल्स. 0.066 मोल्स म्हणजे मास काढायचं असेल तर मोल्सला किती कशाने मल्टिप्लाय करायचं मोलार मासने. 0.066 इंटू 24 किती येईल आन्सर येईल 0.16 ग्रॅम. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट असेल ऑप्शन ए. क्वेश्चन पहा काय दिलेला आहे. 6.02 इंटू 10⁻20 मॉलिक्युल्स ऑफ युरिया आर प्रेझेंट इन 100 ml ऑफ सोल्युशन. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज. 100 ml मध्ये किती मॉलिक्युल्स दिलेले आहेत 6 इंटू 10⁻20. मग 1000 ml मध्ये किती येतील 6 इंटू 10⁻21. जर 1000 ml मध्ये 6 इंटू 10⁻23 असेल तर आपण त्याला काय घेतो 1 मोलार. मग इथे 10⁻23 असेल तर 1 मोलार, 10⁻21 असेल तर किती येईल 0.01 मोलार. म्हणजे कोणतं ऑप्शन करेक्ट आहे डी ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. इन अन एक्सपेरिमेंट इट शो दॅट 10 ml ऑफ 0.05 molar solution of chloride require 10 ml of 0.01 molar solution of AgNO3. Which of the following will be the formula of the chloride? क्लोराईडचा फॉर्म्युला काय असेल हे फाइंड आउट करायचं आहे. X stands for the symbol of the element other than chlorine. ओके. आता इथे जर आपण मिलीमोल्स काढले, मिलीमोल्स ऑफ क्लोराईड काय येईल 0.05 इंटू 10 म्हणजेच किती येईल ह्याची कॅल्क्युलेशन करून 0.5. मग मिलीमोल्स ऑफ AgNO3 किती येईल AgNO3 0.1 इंटू 10. 0.1 इंटू 10 किती येईल 1. मग 0.5च्या डबल 1 आहे म्हणजेच AgNO3 डबल लागेल. AgNO3 डबल लागेल म्हणजे इक्वेशन काय येईल
ट्वाईस AgNO3 गिव्स यू, मग ट्वाईस AgNO3 असेल तर आपल्याला काय मिळेल, ट्वाईस AgCl प्लस इथे NO3. आता इथे फॉर्म्युला काय असला पाहिजे, XCl2 प्लस ट्वाईस AgNO3 गिव्स यू ट्वाईस AgCl प्लस XNO3 ट्वाईस. म्हणजेच हा फॉर्म्युला काय येईल, XCl2. ऑप्शन बी करेक्ट असेल. आता इथे तुम्ही म्हणाल की एमध्ये सुद्धा दोनच क्लोरीन आहेत, पण इथे X2 आहे, X2Cl2. इथे X2Cl2 म्हणजेच काय, XCl आहे, मग इथे एक क्लोरीन येईल. इथे बी ऑप्शनमध्ये 1X आहे डायव्हॅलेंट आणि क्लोरीन 2 मोनोव्हॅलेंट क्लोरीन आहेत, म्हणून कोणता ऑप्शन करेक्ट आहे, बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स अमॉंग द फॉलोइंग. ए ऑप्शन काय दिलेलं आहे, 44 ग्रॅम ऑफ CO2. 44 ग्रॅम ऑफ CO2 म्हणजेच किती, 1 मोल, कारण CO2चं मोलार मास किती आहे, 44. 48 ग्रॅम ऑफ O3 म्हणजेच किती आहे, 1 मोल. नेक्स्ट 8 ग्रॅम ऑफ H2 म्हणजेच किती होईल, 4 मोल. आणि 64 ग्रॅम ऑफ CO2 म्हणजे किती येईल, 1 मोल. म्हणजे सी ऑप्शन करेक्ट असेल, कारण त्याच्यामध्ये 4 मोल म्हणजेच 4 इंटू 6 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स प्रेझेंट असतील. ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन पहा, द नंबर ऑफ ॲटम्स इन 0.1 मोल ऑफ ट्रायॲटॉमिक गॅस. ट्रायॲटॉमिक गॅस म्हणजे A3 आहे. तो आपण एखादा एलिमेंट घेतला, Na=6 इंटू 10⁻23. मग A3चं किती दिलेलं आहे, 0.1 मोल. ओके, जर 1 मोल A3 असेल, 1 मोल A3 म्हणजेच किती, 3 इंटू 6 इंटू 10⁻23 म्हणजेच किती येईल, 18 इंटू 10⁻23 ॲटम्स. आता 1 मोलमध्ये 18 इंटू 10⁻23 येईल, तर 0.1 मोलमध्ये किती येईल, 0.1 मोल A3 मध्ये किती येईल, 1.8 इंटू 10⁻23. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट असेल, ऑप्शन बी. ते एक लक्षात ठेवा की आपल्याला ॲटम्स काढायचे आहेत, म्हणून 3ने मल्टिप्लाय केलं. नेक्स्ट क्वेश्चन, 25.3 ग्रॅम ऑफ सोडियम कार्बोनेट Na2CO3 is dissolved in enough water to make 250 ml of solution. If sodium carbonate dissociate completely, molar concentration of sodium Na plus and carbonate ions CO3 2- are respectively. मोलार मास आपल्याला इथे दिलेला आहे Na2CO3 चं 106 ग्रॅम पर मोल. याचा जो शॉर्टकट आहे तो काय आहे, Na2CO3 जर डिसोशिएट झालं तर आपल्याला काय मिळेल, 2Na प्लस प्लस CO3 2- म्हणजे CO3 2- पेक्षा हे डबल असेल. मग डबल कुठे आहे ते चेक करा. डबल आपल्याला ऑप्शन बी मध्ये मिळेल. ऑप्शन बी करेक्ट आहे. शॉर्टकट आपला Na2CO3 च्या डिसोशिएशन वरूनच मिळतो, पण लॉंगकट एक्सप्लेनेशन सुद्धा बघूया की आपल्याला मोलॅरिटी काढली पाहिजे. मोलॅरिटी इज इक्वल टू मास काय दिलेला आहे, 25.3 ग्रॅम ऑफ सोडियम कार्बोनेट. म्हणजेच मोलॅरिटी काढण्यासाठी 25.3 इंटू 1000 अपॉन मोलार मास. मोलार मास किती दिलेला आहे, 106. आणि सोल्युशनचा व्हॉल्यूम किती आहे, 250. मग मोलॅरिटी काढल्यानंतर आपल्याला आन्सर काय, 0.955 मोलार. आता Na2CO3 जर डिसोशिएट झाला आहे तर आपल्याला काय मिळतं आहे, 2Na प्लस प्लस CO3 2-. मग हे जर 0.955 मोलार असेल तर डिसोशिएट होऊन आपल्याला काय मिळेल, 2 इंटू 0.955 आणि हे मिळेल 0.955 मोलार. म्हणजेच 2 इंटू 0.955 याचा आन्सर काय येईल, 1.910 मोलार आणि हे असेल 0.955. म्हणजे ऑप्शन बी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 10 ग्रॅम ऑफ हायड्रोजन अँड 64 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन वेअर फिल्ड इन अ स्टील वेसल अँड एक्सप्लोडेड. अमाऊंट ऑफ वॉटर प्रोड्युस्ड इन दिस रिॲक्शन विल बी. मग आपल्याला रिॲक्शन माहीत आहे, H2 प्लस O2 गिव्स यू H2O. मग इथे ट्वाईस H2 रिक्वायर्ड आणि इथे 2H2 मिळेल. म्हणजे 2 मोल रिॲक्ट्स विथ 1 मोल टू फॉर्म 2 मोल वॉटर. मग आपल्याला इथे किती दिलेलं आहे, 10 ग्रॅम दिलेलं आहे. 10 ग्रॅम म्हणजे किती मोल, 5 मोल. आणि इथे 64 ग्रॅम दिलेला आहे. 64 ग्रॅम म्हणजे किती मोल येईल, ऑक्सिजनचा मोलार मास 32 असतो, म्हणजे इथे 2 मोल. मग इथे 1 मोल ऑक्सिजनसाठी 2 मोल हायड्रोजन रिक्वायर्ड आहे, तेव्हा 2 मोल वॉटर मिळतं. मग 2 मोल ऑक्सिजनसाठी किती मोल, 5 - 4 म्हणजे इथे 1 मोल हायड्रोजन मागे राहील
आणि आपल्याला इकडे काय मिळेल 4 मोल वॉटर, म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट असेल? ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन गॅस मेजर्ड ॲट 0 डिग्री सेल्सियस अँड 1 atm इज नीडेड टू बर्न कम्प्लिटली 1 liter ऑफ प्रोपेन गॅस C3H8 मेजर्ड अंडर द सेम कंडिशन. मग प्रोपेनची कंबशन रिॲक्शन काय आहे? C3H8 प्लस O2. मग इथे 3 कार्बन आहेत म्हणजेच इथे आपल्याला काय मिळेल? 3CO2 प्लस इथे 8 हायड्रोजन आहेत, म्हणजे इथे काय मिळेल आपल्याला? 4H2O. आता 4H2 मध्ये किती ऑक्सिजन झाले? 4 ऑक्सिजन झाले. आणि 3CO2 मध्ये किती ऑक्सिजन आहेत? 6 ऑक्सिजन. 6 ऑक्सिजन आणि 4 ऑक्सिजन टोटल किती होत आहेत? 10 ऑक्सिजन ॲटम्स. मग इथे 5O2 म्हणजे किती? 5 लिटर. कारण इथे C3H8 किती दिलेला आहे? 1 लिटर. 1 मोलसाठी 5 मोल O2, मग 1 लिटरसाठी 5 लिटर O2, म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट असेल? ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा, हाऊ मेनी मोल्स ऑफ लेड क्लोराइड will be formed from reaction between 6.5 gram of PbO and 3.2 gram of HCl. 6.5 ग्रॅम काय दिलेलं आहे? PbO. 3.2 ग्रॅम काय दिलेलं आहे? HCl. मग त्यांच्यामध्ये रिॲक्शन कशी होईल? PbO प्लस ट्वाइस HCl gives you, आपल्याला काय मिळेल? PbCl2 प्लस H2O. नंबर ऑफ मोल्स काढूया. नंबर ऑफ मोल्स इथे किती येतील? PbOचं मास किती दिलेलं आहे? 6.5 ग्रॅम. PbO मोलार मास किती येतं? 224. कारण पीबीचा ॲटॉमिक मास किती आहे? 208 प्लस 16 म्हणजे 224. HClचं मास किती दिलेलं आहे? 3.2 अपॉन काय येईल? 36.5. मग इथे आपल्याला नंबर ऑफ मोल्स किती येतील? 0.029. मग जेवढे PbOचे मोल्स असतील तेवढेच PbCl2चे मोल्स येतील. मीन्स इथे 0.029 मोल्स आपल्याला काय मिळेल? PbCl2. ऑप्शन बी करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, ॲन ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन्स कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. इट्स एलिमेंटल ॲनालिसिस गेव कार्बन 38.71%, हायड्रोजन 9.67%. द एम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड विल बी. मग कार्बन 38.71% दिलेला आहे, हायड्रोजन 9.67% दिलेला आहे, म्हणजे उरलेले पर्सेंटेज कोणाचे असणार? ऑक्सिजनचे. पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू 100 मायनस 38.71 प्लस 9.67. मग 100 मायनस 48.38 काय येईल? 51.62%. आता आपण चार्ट यूज करूया. एलिमेंट कोणकोणते आहेत? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. कार्बनचे पर्सेंटेज किती आहे? 38.71. हायड्रोजनचे पर्सेंटेज 9.67 आणि ऑक्सिजनचे पर्सेंटेज काय आलेले आहेत कॅल्क्युलेशन करून? 51.62. ॲटॉमिक मास कार्बनचं 12, हायड्रोजनचं 1, ऑक्सिजनचं 16. ॲटॉमिक रेशो काय असेल? 38.71 डिवाइड बाय 12. इथे काय येईल? 9.67 डिवाइड बाय 1. इथे 51.62 डिवाइड बाय 16. हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला काय मिळेल? आपल्याला मिळेल 3.22, 9.67 आणि इथे काय मिळेल आपल्याला? 3.22. मग सिम्पलेस्ट रेशो काढण्यासाठी 3.22ने काय करायचं? सर्वांना डिवाइड करायचं. 3.22 डिवाइड बाय 3.22, 9.67 डिवाइड बाय 3.22 आणि 3.22 डिवाइड बाय 3.22. मीन्स इथे काय 1:3:1. 1:3:1 रेशो कुठे आहे? सी ऑप्शनमध्ये. ऑप्शन सी करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, ॲन एलिमेंट एक्स हॅज द फॉलोइंग आयसोटोपिक कंपोजिशन. X 290%, X 199 8% आणि X 202 2%. हे आपल्याला 200, 199 आणि 202 काय दिलेल? ॲटॉमिक मासेस. द वेटेड ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ द नॅचरली अकरिंग एलिमेंट X इज क्लोजेस्ट टू. मग ॲव्हरेज ॲटॉमिक मास फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे की 200 मल्टिप्लाय बाय 90 म्हणजे 200 मल्टिप्लाय बाय 90% प्लस 199 इंटू 8% प्लस 202 मल्टिप्लाय बाय 2% डिवाइड बाय 100. हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला आन्सर काय येईल? 200 AMU. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट असेल? डी ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, द मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज प्रेझेंट इन. हे ऑप्शन दिलेलं आहे 15 लिटर्स ऑफ हायड्रोजन गॅस ॲट STP. 15 लिटर्स म्हणजेच इथे काय कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय येईल? 15 इंटू 6 इंटू 10⁻23 डिवाइड बाय 22.4. मग हे आन्सर काय येईल? 4 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. बी ऑप्शन काय दिलेला आहे? 5 लिटर ऑफ नायट्रोजन गॅस ॲट
STP. मग हे कॅल्क्युलेशन जर केलं तर ते कॅल्क्युलेशन काय येईल 5 इंटू 6 इंटू 10⁻23 डिवाइड बाय 22.4. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल 1.344 इंटू 10⁻23. त्यानंतर दिलेलं आहे 0.5 ग्रॅम ऑफ हायड्रोजन गॅस. ते फर्स्ट 2 ऑप्शन्स लिटरमध्ये दिलेले म्हणून 22.4ने डिवाइड केलेलं आहे आणि मल्टिप्लाय बाय 6 इंटू 10⁻23. आता इथे काय दिलेलं आहे सी ऑप्शनमध्ये 0.5 ग्रॅम दिलेलं आहे. सी ऑप्शनचे मॉलिक्युल्स किती येतील 0.5 मल्टिप्लाय बाय 6 इंटू 10⁻23 डिवाइड बाय 2. इथे मोलार मास अपॉन मोलार मास इंटू 6 इंटू 10⁻23. हे किती येतील 1.505 इंटू 10⁻23. आणि नेक्स्ट 10 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन गॅस दिलेला आहे. मग 10 इंटू 6 इंटू 10⁻23 डिवाइड बाय ऑक्सिजनचं मोलार मास किती असतं 32. हे कॅल्क्युलेशन काय मिळेल आपल्याला 6 इंटू 10⁻32 मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजेच इथे 1.882 इंटू 10⁻23. आता या 4 व्हॅल्यूजपैकी कोणती व्हॅल्यू मॅक्झिमम किंवा हायेस्ट आहे ते चेक करा. 4 इंटू 10⁻23 मीन्स ऑप्शन ए करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच हॅज मॅक्झिमम मॉलिक्युल्स. आपण अगोदर मोलार मासेस काढूया. नायट्रोजनचं मोलार मासेस आहे 28, हायड्रोजनचं आहे 2, NO2चं किती आहे, ऑक्सिजनचं 32 होईल आणि नायट्रोजनचं 14 म्हणजे टोटल किती होईल 46. ओके, इथे ऑक्सिजनचं किती येईल 32. ओके, आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स नायट्रोजनसाठी किती येतील 7/14 इंटू Na म्हणजे इथे आन्सर काय येईल 0.5 Na. इथे बी ऑप्शनसाठी 2/2 Na म्हणजेच काय येईल Na ओनली. सी ऑप्शनसाठी काय येईल 16/46 इंटू Na म्हणजे 16/46 ही व्हॅल्यू काय येते 0.35 Na. आणि डी ऑप्शनसाठी 16/32 इंटू Na म्हणजेच काय येईल 0.5 Na. मग कोणती व्हॅल्यू जास्त आहे 0.5 Na और 0.35 Na और 0.5 Na. तर ही व्हॅल्यू जास्त आहे Na ओनली म्हणजे बी ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पर्सेंटेज ऑफ सेलेनियम इन पेरॉक्सिडेज अनहायड्रस एन्झाइम इज 0.5% बाय वेट. ॲटॉमिक वेट दिलेला आहे 78.4. देन मिनिमम मॉलिक्युलर वेट ऑफ पेरॉक्सिडेज अनहायड्रस एन्झाइम इज. आपल्याला सेलेनियमचं पर्सेंटेज काय दिलेलं आहे 0.5%. 0.5% म्हणजेच 0.5 ग्रॅम सेलेनियम इन 100 ग्रॅम एन्झाइम. मग सेलेनियमचा ॲटॉमिक मास काय दिलेला आहे 78.4. मग मोलार मास मॉलिक्युलर मास काढायचा आहे. मोलार मास काय येईल मोलार मास किंवा मॉलिक्युलर वेट इज इक्वल टू 100 डिवाइड बाय 0.5 मल्टिप्लाय बाय 78.4. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळेल आन्सर मिळेल 1.568 इंटू 10⁻4 म्हणजेच कोणतं आन्सर करेक्ट असेल ऑप्शन ए करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मोलॅरिटी ऑफ लिक्विड HCl इफ डेन्सिटी ऑफ सोल्युशन इज 1.7 grams per cc इज. मग आपल्याला मोलॅरिटी काढायची आहे. आपल्याला डेन्सिटी किती दिलेली आहे 1.17 ग्रॅम पर cc. याचाच अर्थ काय आहे की 1 cm³ मास किती येईल 1.17 ग्रॅम. मग मास मिळाला आपल्याला पर cm³. मग मोलॅरिटीचा फॉर्म्युला मोलॅरिटी इज इक्वल टू 1.17 इंटू 1000 डिवाइड बाय मोलार मास काय येतं HClचं 36.5 इंटू 1 इज इक्वल टू 32.05 म्हणजेच आपला आन्सर काय असेल ऑप्शन सी. इथे हा जो 1 घेतलेला आहे तो 1 cm³ घेतलेला आहे म्हणून आन्सर काय येईल 32.05. नेक्स्ट क्वेश्चन, स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल व्हायरस पार्टिकल इज 6.02 इंटू 10⁻² cc per gram whose radius and length are 7 angstrom and 10 angstrom respectively. If Na is 6.02 into 10⁻23 find molecular weight of virus. आपल्याला सिलेंड्रिकल व्हायरस दिलेला आहे. सिलेंड्रिकल व्हायरस मग व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय आहे πr²L where L is length. आता व्हायरसचा रेडियस काय दिलेला आहे 7 angstrom. मग R इज इक्वल टू इथे काय येईल R इज इक्वल टू 7 इंटू 10⁻8 cm आणि लेंथ किती दिलेली आहे 10 म्हणजे 10 इंटू 10⁻8
CM ही लेंथ असेल. आता हे या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॉल्यूमच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवूया. मग 22/7 पायची व्हॅल्यू इंटू 7 × 10⁻⁸ स्क्वेअर इंटू 10 × 10⁻⁸. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळेल? 154 × 10⁻23 cm3. वेट ऑफ वन व्हायरस पार्टिकल काय आहे? वेट ऑफ वन व्हायरस पार्टिकल, वन व्हायरस किती येईल? 154 × 10⁻23 cm3 अपॉन इथे काय दिलेलं आहे पहा क्वेश्चनमध्ये 6.02 × 10⁻⁻2 cc पर ग्रॅम आहे ना, म्हणजेच 6.02 × 10⁻2 cc पर ग्रॅम. मग हे आपल्याला आन्सर जे आहे फायनल ते ग्रॅममध्ये येईल. ओके, आता यावरून आपण काय फाइंड आउट करायचं? मॉलिक्युलर वेट ऑफ व्हायरस. मॉलिक्युलर वेट ऑफ व्हायरस इज इक्वल टू वेट ऑफ NA नंबर ऑफ व्हायरस, म्हणजेच 154 × 10⁻23 डिवाइड बाय 6.02 × 10⁻2 मल्टिप्लाय बाय 6 × 10⁻23. हे सॉल्व करून आपल्याला आन्सर काय मिळेल? 15400 ग्रॅम. 15400 ग्रॅम म्हणजेच किती येईल? 15.4 किलोग्रॅम. म्हणजेच ऑप्शन काय असेल? ऑप्शन ए 15.4 किलोग्रॅम पर मोल. म्हणजेच इथे ऑप्शन ए करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्हॉल्यूम ऑफ CO2 ऑब्टेन बाय कंप्लीट डिकम्पोजिशन ऑफ 9.85 ग्रॅम ऑफ BaCO3 इज. मग BaCO3 जो आहे तो डिकम्पोजिशन नंतर काय देतो? BaCO3 गिव्स यू BaO प्लस CO2. मग इथे आपल्याला BaCO3चं मोलार मास माहीत असलं पाहिजे. BaCO3चं मोलार मास किती आहे? 197.34 हे मोलार मास आहे BaCO3चं. मग इथे आपल्याला 9.85 ग्रॅम ऑफ BaCO3 दिलेला आहे. 9.85 ग्रॅम BaCO3 जर हीट केला तर आपल्याला काय मिळेल? BaO प्लस CO2. मग हा जो CO2 गॅस रिलीज होतो आहे तो 1 मोल रिलीज होतो आहे. कधी? जेव्हा 197.34 ग्रॅम हीट केलं जाईल. मग आपल्याला 22.4 लिटर काय मिळेल? CO2. मग 9.85 ग्रॅम जर हीट केलं तर किती मिळेल? आन्सर असेल 22.4 × 9.85 डिवाइड बाय 197.34. मग हे सॉल्व करून आपल्याला आन्सर काय मिळेल? 1.118 लिटर. 1.118 लिटरच्या जवळपास आन्सर कोणता आहे? ऑप्शन बी. बी ऑप्शन करेक्ट असेल. इथे आपल्याला इथे Baचं ॲटॉमिक मास दिलेलं नाही. Baचं ॲटॉमिक मास किती असतं? 137.34. मग हे Baचं ॲटॉमिक मास आहे. CO3चं प्लस इथे 12 येईल आणि ऑक्सिजन 3 आहेत ना, म्हणजे 48. मग हे टोटल काय येईल? 197.34. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ऑक्सिडेशन नंबर्स ऑफ A, B and C are +2, +5 and -2 रिस्पेक्टिवली. पॉसिबल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड इज. आता इथे मी खालोखाल फॉर्म्युलेज दिलेले आहेत आणि कंबाईन केलेले आहेत. म्हणजे A2BC2 ट्वाईसचं किती येईल? A2B2C4. मग Aचा काय दिलेला आहे? +2. Bचा काय दिलेला आहे? +5 आणि Cचा काय दिलेला आहे? -2. मग इथे +2 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 5 प्लस -2 मल्टिप्लाय बाय 4. ही टोटल 0 येते का ते चेक करायचं आहे. ही टोटल 0 येणार नाही, कारण 4 + 10 - 8 इज नॉट इक्वल टू 0. नेक्स्ट ह्याच्यासाठी सॉल्व करूया. +2 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 5 प्लस -2 मल्टिप्लाय बाय 8. ही टोटल 0 येते का ते चेक करा. ही टोटल 0 येणार, कारण इथे 6 + 10 - 16 इज इक्वल टू 0. म्हणजे ऑप्शन कोणता असेल? ऑप्शन बी. अशाच प्रकारे हे सी आणि डी सॉल्व करून ती टोटल 0 येणार नाही. म्हणजेच ऑप्शन फायनल ऑप्शन काय आहे? ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. द नंबर ऑफ ॲटम्स इन 4.25 ग्रॅम ऑफ अमोनिया इज. 1 NH3 मध्ये किती ॲटम्स आहेत? 4 ॲटम्स. आपल्याला 4.25 ग्रॅममध्ये किती ॲटम्स प्रेझेंट आहेत ते फाइंड आउट करायचं आहे. 1 मोलमध्ये किती प्रेझेंट असतील? 1 मोलमध्ये किती?
4 इंटू 6 इंटू 10⁻23 म्हणजेच 6 4 24 24 इंटू 10⁻23 ॲटम्स प्रेझेंट असतील. आता 1 मोल अमोनिया म्हणजे किती 17 ग्रॅम. 17 ग्रॅममध्ये किती आहे 24 इंटू 10⁻23 तर 4.25 ग्रॅममध्ये किती असेल 24 इंटू 10⁻23 इंटू 4.25 डिवाइड बाय 17 मग 4.25 4 24 डिवाइड बाय 4 म्हणजेच काय येईल 6 इंटू 10⁻23. ऑप्शन कोणता असेल डी ऑप्शन करेक्ट. नेक्स्ट गिवन द नंबर्स 161 सेंटीमीटर 0.161 सेंटीमीटर अँड 0.0161 सेंटीमीटर. द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स फॉर द थ्री नंबर्स इज. काय दिलेलं आहे 161 सेंटीमीटर 0.161 सेंटीमीटर अँड 0.0161 सेंटीमीटर. मग सिग्निफिकंट फिगर्स याच्यामध्ये किती आहेत 3 आहेत. याच्यामध्ये किती आहेत 161 आपण काउंट करतो म्हणजे 3 आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा 161 टोटल 3 म्हणजे ऑप्शन डी करेक्ट असेल. सिग्निफिकंट फिगर्स मोर डिटेलमध्ये तुम्हाला फिजिक्सच्या 11th स्टँडर्डच्या फर्स्ट चॅप्टरमध्ये झालेलंच आहे म्हणजे इथे ऑप्शन कोणता करेक्ट आहे ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन हिमोग्लोबिन कंटेन्स 0.334% ऑफ आयर्न बाय वेट. द मॉलिक्युलर वेट ऑफ हिमोग्लोबिन इज approximately 67,200. द नंबर ऑफ आयर्न ॲटम्स ॲटॉमिक वेट दिलेला आहे एफीचा 56 प्रेझेंट इन 1 मॉलिक्युल ऑफ हिमोग्लोबिन. म्हणजे एका हिमोग्लोबिन मॉलिक्युलमध्ये आयर्नचे किती ॲटम्स प्रेझेंट असतील ते काढायचं आहे. आपल्याला पर्सेंटेज ऑफ आयर्न काय दिलेलं आहे 0.334%. मोलार मास ऑफ हिमोग्लोबिन काय दिलेलं आहे 67,200. इथे ॲटॉमिक मास काय दिलेला आहे 56. मग एफ ईची क्वांटिटी आपल्याला पर्सेंटेजमध्ये दिलेली आहे 0.334%. मग पर्सेंटेज म्हणजे मास ऑफ एफ ई इन 1 मॉलिक्यूल जर काढायचं झालं हिमोग्लोबिनचं मोलार मास किती दिलेलं आहे 67,200 डिवाइड बाय 100 इंटू काय येईल 0.334 पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे. मग हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय येईल आपल्याला 224.5 AMU ॲटॉमिक मास युनिट. ओके नेक्स्ट आता हे 224.5 पण एफ ईचा ॲटॉमिक मास किती दिलेला आहे 56. मग 224.5 डिवाइड बाय 56 म्हणजे टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती असणार 4 ॲटम्स ऑफ एफ ई. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट आहे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. इन द रिॲक्शन 4NH3 गॅस प्लस 5O2 गॅस गिव्स यू 4NO गॅस प्लस 6H2O when 1 mole of ammonia and 1 mole of oxygen are made to react to completion. मग ऑप्शन दिलेले आहेत. मग आता ही जी रिॲक्शन आहे 4 मोल अमोनियासाठी 5 मोल ऑक्सिजन लागतात. इथे आपल्याला काय दिलेलं आहे आता 1 मोल अमोनिया. मग 1 मोल अमोनियासाठी किती लागतील 1.25 मोल ऑक्सिजन लागेल. इथे 1.25 मोल ऑक्सिजन लागेल पण इथे किती दिलेलं आहे 1 मोल ऑफ ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजन काय दिलेलं आहे कमी दिलेलं आहे म्हणजेच ऑप्शन ए करेक्ट असेल. ऑल द ऑक्सिजन विल बी कन्झ्युम कारण कमी दिलेलं आहे म्हणून ते संपूर्णपणे वापरलं जाईल ऑक्सिजन कन्झ्युम होईल. ऑप्शन ए करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन 0.24 ग्रॅम ऑफ volatile गॅस अपॉन वेपरायझेशन गिव्स 45 ml ऑफ वेपर. म्हणजे 0.24 ग्रॅम किती देतो 45 ml वेपर ॲट NTP. व्हॉट विल बी द वेपर डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स. डेन्सिटी ऑफ हायड्रोजन इज गिवन 0.089 ग्रॅम पर लिटर. क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे 0.24 ग्रॅम वोलाटाईल गॅस जो आहे वेपरायझेशन नंतर 45 ml हायड्रोजन गॅस देतो आहे म्हणजे हायड्रोजन गॅसची वेपर देतो आहे. मग वेट ऑफ 45 ml हायड्रोजन किती येईल डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मग डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम मग डेन्सिटी किती दिलेली आहे हायड्रोजनची 0.089 इंटू व्हॉल्यूम किती दिलेलं आहे 0.045 लिटर. म्हणजेच मास किती येईल आता याचा 4 इंटू 10⁻³ ग्रॅम. वेपर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय वेपर डेन्सिटी इज इक्वल टू वेट ऑफ सबस्टन्स अपॉन वेट ऑफ हायड्रोजन
वेट ऑफ सबस्टन्स आपल्याला काय दिलेलं आहे 0.24 ग्रॅम 0.24 अपॉन 4 इंटू 10⁻³ मग हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला आन्सर काय येईल 59.93. ऑप्शन बी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन द अमाउंट ऑफ झिंक रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 224 ml ऑफ हायड्रोजन ॲट STP ऑन ट्रीटमेंट विथ डायल्यूट H2SO4 विल बी. रिॲक्शन काय आहे Zn प्लस H2SO4 gives you ZnSO4 प्लस H2. झिंक 65 मास आहे मोलार मास 65 ग्रॅम गिव्ज यू इथे हायड्रोजन म्हणजे किती मिळेल 22400 ml. मग जर 65 ग्रॅम 22400 ml देत असेल तर 224 ml कशापासून मिळेल आपल्याला 0.65 ग्रॅमपासून. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा द डायमेन्शन्स ऑफ प्रेशर आर द सेम ॲज दॅट ऑफ. प्रेशरचा फॉर्म्युला काय प्रेशर इज इक्वल टू फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया. मग फोर्सचे डायमेन्शन्स काय येतात M1 L1 T⁻² अपॉन एरियाचं डायमेन्शन काय आहे L2 L². म्हणजेच ह्याचे प्रेशरचे डायमेन्शन्स काय येईल M1 L-1 T-2. फोर्स पर युनिट व्हॉल्यूमचे डायमेन्शन्स काय येतील M1 L1 T-2 अपॉन L³. म्हणजे इथे डायमेन्शन्स काय येतील M1 L-2 T-2. हे आणि हे सेम येतं का नाही. एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमचे डायमेन्शन्स काय येतील M1 L2 T-2 डिवाइड बाय L3. म्हणजे हे डायमेन्शन्स काय होतील M1 L-1 T-2. म्हणजे हे आणि हे डायमेन्शन्स काय सेम आहेत म्हणजे ऑप्शन बी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन द नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन इन 1 liter ऑफ एअर कंटेनिंग 21% ऑक्सिजन बाय व्हॉल्यूम अंडर स्टँडर्ड कंडिशन इज. म्हणजेच 21% O2 दिलेला आहे. 21% O2 म्हणजे 21 ml O2 इन 100 ml. मग 210 ml O2 इन किती येईल 1000 ml ऑफ एअर. मग 210 ml इन 1000 ml म्हणजे 210 ml ऑक्सिजन 1000 ml मध्ये येतो आहे. मग नंबर ऑफ मोल्स NO2 इज इक्वल टू 210 अपॉन 22400 ml. म्हणजेच हा सॉल्व केल्यानंतर काय येईल 0.0093 मोल. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट असेल ए. नेक्स्ट द टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन 4.2 ग्रॅम ऑफ N3- आयन इज. मास काय दिलेलं आहे 4.2 ग्रॅम. नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असतं 2,5. म्हणजे एका नायट्रोजनमध्ये किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात 5. मग N3- मध्ये एकूण किती नायट्रोजन आहेत 3. म्हणजेच आणि हा एक एक्स्ट्रा एक इलेक्ट्रॉन आला. मग 3 × 5 + 1 म्हणजेच टोटल किती 16 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स एका N3- मध्ये येतील. नायट्रोजनचा ॲटॉमिक मास किती आहे ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन किती आहे 14 ग्रॅम पर मोल. मग N3चं किती येईल 14 × 3 म्हणजेच किती येईल 42 ग्रॅम. ओके आत्ता आपल्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काढायचे आहेत. देअरफॉर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन 4.2 ग्रॅम इज इक्वल टू मग 4.2 डिवाइड बाय 42 मल्टिप्लाय बाय एका N3- मध्ये किती 16 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इंटू Na. मग हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल इथे हे 10 मीन्स 1.6 Na हे आन्सर असेल. ऑप्शन सी करेक्ट. नेक्स्ट अ 5 molar solution of H2SO4 is diluted from 1 liter to a volume of 10 liters. The normality of the solution is. H2SO4 हा H2SO4 काय आहे डायबेसिक ॲसिड. H2SO4 साठी जी नॉर्मॅलिटी येईल ती नॉर्मॅलिटी 2 × काय येईल मोलॅरिटी. म्हणून 5 molar H2SO4 म्हणजेच काय 10 नॉर्मल H2SO4. ठीक आहे. मग आता N1V1चा फॉर्म्युला वापरूया. N1V1 इज इक्वल टू N2V2. सुरुवातीची नॉर्मॅलिटी काय आहे 10 नॉर्मल.
म्हणजेच 10 इंटू V1 व्हॉल्यूम किती आहे 1 इंटू N2 काढायचं आहे आणि व्हॉल्यूम काय होतं आहे 10 लिटर. N2ची व्हॅल्यू किती येणार 1 नॉर्मल. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट आहे ए. नेक्स्ट, द नंबर ऑफ ग्रॅम मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन इन 6 इंटू 10⁻24 CO मॉलिक्युल्स इज 6 इंटू 10⁻24 CO मॉलिक्युल्स म्हणजेच काय 10 मोल्स CO. मग 10 मोल्स CO म्हणजेच काय 10 ग्रॅम ॲटम्स, कारण एका मोलमध्ये एक ऑक्सिजन आहे. 10 ग्रॅम ॲटम्स ऑफ इज इक्वल टू 5 ग्रॅम मॉलिक्युल्स ऑफ O2, कारण ऑक्सिजनच्या एका मॉलिक्युलमध्ये 2 ऑक्सिजन ॲटम असतात. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट असेल बी. नेक्स्ट, बोरॉन हॅज 2 स्टेबल आयसोटोप्स B10 19% दिलेला आहे आणि B11 81% दिलेला आहे. कॅल्क्युलेट एव्हरेज ॲटॉमिक वेट ऑफ बोरॉन इन द पिरियड टेबल. मग एव्हरेज ॲटॉमिक वेट इज इक्वल टू, मग इथे 10 इंटू 19 प्लस 11 इंटू 81 डिवाइड बाय काय येईल 100. मग हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळेल 10.8. ऑप्शन कोणता करेक्ट असेल ए. नेक्स्ट, द मॉलिक्युलर वेट ऑफ O2 अँड SO2 आर 32 अँड 64 respectively at 15 degrees Celsius and 150 mmHg pressure. 1 liter of O2 contains n molecules. The number of molecules in 2 liters of O2 under the same condition of temperature and pressure will be. मग 1 liter O2 contains n molecules of oxygen. मग 2 liter SO2 मध्ये किती मॉलिक्युल्स असतील 2n molecules of SO2. म्हणजेच आन्सर कोणता करेक्ट आहे सी. A metal oxide has molecular formula Z2O3 can be reduced by hydrogen to give free metal मिळतो and water. 0.1596 gram of metal oxide required 6 milligram. 6 milligram म्हणजेच 6 into 10⁻³ gram of hydrogen for complete reduction. The atomic weight of metal is. मग रिॲक्शन कशी होईल Z2O3 आणि हायड्रोजनमध्ये इथे हायड्रोजन रिक्वायर्ड. मग Z2O3 पासून आपल्याला काय मिळेल रिडक्शन झाल्यानंतर 2Z प्लस ऑक्सिजन किती आहेत 3 ऑक्सिजन आहेत म्हणजे 3H2O. मग इथे मी लिहितोय 3H2. Z2O3 मध्ये व्हॅलेन्सी किती असेल व्हॅलेन्सी ऑफ Z इज इक्वल टू 3. मग इथे काय दिलेलं आहे 0.1596 ग्रॅम. 0.1596 gram of Z2O3 reacts with 6 into 10⁻³ gram of H2. Therefore, x gram of Z2O3 will react with 1 gram of H2. मग x ची व्हॅल्यू काय x इज इक्वल टू 0.1596 डिवाइड बाय 6 into 10⁻³ हे आन्सर काय येईल 26.6 ग्रॅम ऑफ Z2O3. जे Z2O3चं मास आलेलं आहे 26.6 ग्रॅम हेच काय असेल इक्विव्हॅलेंट वेट ऑफ Z2O3. देअरफॉर इक्विव्हॅलेंट वेट ऑफ Z प्लस equivalent weight of oxygen is equal to 26.8. मग equivalent weight of oxygen काय आहे 8. मग Z plus 8 is equal to 26.6. इथे 6 आहे 26.6. मग Zचं equivalent weight काय येईल 18.6. मग ॲटॉमिक वेट आणि इक्विव्हॅलेंट वेटमध्ये रिलेशन काय आहे ॲटॉमिक वेट इज इक्वल टू इक्विव्हॅलेंट वेट इंटू व्हॅलेन्सी. मग इक्विव्हॅलेंट वेट काय आहे 18.6 इंटू व्हॅलेन्सी काय आहे 3. मग हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळेल 55.8. म्हणजेच कोणतं ऑप्शन करेक्ट असेल ऑप्शन डी. नेक्स्ट,
रेशो ऑफ CP अँड CV ऑफ अ गॅस X इज 1.4. 1.4 आहे म्हणजेच डायटॉमिक गॅस फिक्स्ड असतो. द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ गॅस X प्रेझेंट इन 11.2 लिटर ऑफ इट ॲट NTP विल बी. CP अपॉन CV किती दिलेला आहे 1.4 म्हणजेच तो काय आहे डायटॉमिक गॅस आहे. मग नंबर ऑफ ॲटम्स ऑफ गॅस X प्रेझेंट इन 11.2 लिटर. 11.2 लिटर म्हणजेच किती हाफ मोल 0.5 मोल. पण इथे डायटॉमिक गॅस आहे म्हणजेच एका मॉलिक्यूलमध्ये 1 मॉलिक्यूल कंटेन्स 2 ॲटम्स म्हणजेच 0.5 मोल ऑफ मॉलिक्युल्स येतील आणि 0.5 इंटू 2 म्हणजेच 1 मोल ऑफ ॲटम्स येतील. मग 1 मोल ऑफ ॲटम्स म्हणजेच काय 6 इंटू 10⁻23 ॲटम्स. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट असेल ए. नेक्स्ट, व्हॉट इज द वेट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट कंबशन ऑफ 2.8 kg ऑफ इथिलीन. इथिलीन म्हणजे C2H4. ओके, मग C2H4 जर कंबशन केलं ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये तर आपल्याला काय मिळेल. इथे 2 कार्बन आहेत म्हणजे 2CO2 प्लस इथे एकूण 4 हायड्रोजन आहेत म्हणजे इथे काय मिळेल 2H2O. मग बॅलन्स करण्यासाठी ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला इथे 3O2 लिहावं लागेल. इथे इथिलीनचं मोलार मास किती आहे 28 ग्रॅम. 28 ग्रॅम 96 O2 सोबत रिॲक्ट होईल. मग इथे काय दिलेलं आहे 2.8 किलोग्रॅम. मग 2.8 किलोग्रॅम जे आहे ते 9.6 किलोग्रॅम सोबत रिॲक्ट होईल. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट असेल 9.6 किलोग्रॅम ऑप्शन सी. नेक्स्ट, द नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स इन 4.4 ग्रॅम ऑफ CO2 इज. 1 मॉलिक्यूल ऑफ CO2 मध्ये किती ॲटम्स प्रेझेंट आहेत 2 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. 2 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. 1 मोल O2 मध्ये किती असेल 1 मोल CO2 मध्ये किती ॲटम्स असतील 2 मोल ऑक्सिजन ॲटम्स. ठीक आहे. मग आपल्याला इथे CO2चं मोलार मास किती दिलेलं आहे 44 ग्रॅम. 44 ग्रॅममध्ये किती प्रेझेंट असेल 2 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम्स. मग 2 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम्स म्हणजे 2 इंटू Na म्हणजेच 2 इंटू 6 इंटू 10⁻23 म्हणजेच 12 इंटू 10⁻23 हे 44 ग्रॅममध्ये प्रेझेंट असतील. आपल्याला मास काय दिलेला आहे 44.4 ग्रॅम. मग 4.4 ग्रॅममध्ये किती असेल 1.2 इंटू 10⁻23. ऑप्शन कोणता करेक्ट असेल ऑप्शन ए. नेक्स्ट, ॲट STP द डेन्सिटी ऑफ CCl4 वेपर इन ग्रॅम पर लिटर विल बी नियरेस्ट टू. मग CCl4चं मोलार मास किती आहे कार्बनचं 12 प्लस क्लोरीनचं 35.5 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे टोटल किती होईल 154 ग्रॅम पर मोल. हे मोलार मास येईल. मग डेन्सिटी काढण्यासाठी डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे मास अपॉन व्हॉल्यूम. इथे मास जे आहे ते आहे 154. व्हॉल्यूम काय आहे 1 मोल गॅसचं व्हॉल्यूम 22.4 लिटर. हे ग्रॅममध्ये आहे हे लिटरमध्ये. मग 154 अपॉन 22.4 काय येईल आन्सर 6.875 ग्रॅम पर लिटर. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट असेल ए. नेक्स्ट, 1 लिटर हार्ड वॉटर कंटेन 12 मिलीग्रॅम Mg2 प्लस मिली इक्विव्हॅलेंट्स ऑफ वॉशिंग सोडा रिक्वायर्ड टू रिमूव्ह इट्स हार्डनेस. म्हणजेच Mg2 प्लस वॉटरमध्ये जे प्रेझेंट आहे ते वॉशिंग सोडा म्हणजे Na2CO3 सोबत रिॲक्ट होईल. मग ती रिॲक्शन जी आहे ती कशी होईल Mg2 प्लस Na2CO3 गिव्ज यू. आपल्याला काय मिळेल 2Na प्लस MgCO3. मग इथे Mg2 प्लस जर 1 ग्रॅम इक्विव्हॅलेंट यूज होत असेल तर इथे Na2CO3चं 1 ग्रॅम इक्विव्हॅलेंटच यूज होईल. 1 ग्रॅम इक्विव्हॅलेंट Mg2 प्लस म्हणजे किती 12 ग्रॅम Mg2 प्लस. मग 12 ग्रॅम Mg2 प्लससाठी आपल्याला 1 ग्रॅम इक्विव्हॅलेंट Na2CO3 लागतो आहे. तर 12 मिलीग्रॅम Mg2 प्लससाठी काय लागेल 1 मिली इक्विव्हॅलेंट
Na2CO3 म्हणजेच ऑप्शन कोणता करेक्ट असेल ए. नेक्स्ट 1 cc N2 ॲट NTP कंटेन्स. मग N2मध्ये एकूण किती ॲटम्स प्रेझेंट आहेत? एकूण 3 ॲटम्स प्रेझेंट आहेत. 2 नायट्रोजन आहेत आणि 1 ऑक्सिजन प्रेझेंट आहे. आपल्याला माहीतच आहे की 22,400 cc कंटेन्स N2मध्ये काय असणार? 6 × 10⁻23 मॉलिक्युल्स प्रेझेंट असतील. मग 22,400 cc मध्ये 6 × 10⁻23 असतील तर 1 cc मध्ये किती असतील? 6 × 10⁻23 डिवाइड बाय 22,400 म्हणजे बी ऑप्शन करेक्ट आहे. पण पुढे N2O मध्ये 3 ॲटम्स प्रेझेंट असतात. म्हणजे ॲटम्स जर फाइंड आउट करायचे झाले तर 1 cc = 6 × 10⁻23 मल्टिप्लाय बाय 3 डिवाइड बाय 22,400 म्हणजेच याचा आन्सर काय येईल? 18 × 10⁻23 डिवाइड बाय 22,400 म्हणजेच ऑप्शन ए सुद्धा करेक्ट आहे. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 7 म्हणजे 7 इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर काय आहे? म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स. मग 1 N2O मॉलिक्युलमध्ये 1 N2O मॉलिक्युलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील? 14 + 8 म्हणजे किती? 22 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील. आता मॉलिक्युल्स किती आहेत? 6 × 10⁻23 डिवाइड बाय 22,400. देअरफॉर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सचा फॉर्म्युला काय येईल? 6 × 10⁻23 मल्टिप्लाय बाय 22 डिवाइड बाय 22,400. हे पुढे सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल? 132 × 10⁻23 डिवाइड बाय 22,400 म्हणजेच फायनल आन्सर आपल्याला काय मिळेल? 1.32 × 10⁻23 डिवाइड बाय 224 म्हणजे सी सुद्धा करेक्ट आहे. म्हणून ऑप्शन डी इज द फायनल.